नारळ आज फोडण्यात आलेला आहे. या ठिकाणी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार बाबुराव कदम कोळीकर साहेब आहेत. काय सांगाल आज प्रचाराचा? नगर पंचायत हिमायतनगर सार्वत्रिक निवडणुकीचा विड्रॉलच्या नंतरचा आजचा पहिला दिवस. आज आम्ही या गावचे देवस्थान परमेश्वर मंदिरात नारळ श्रीफळ फोडून वाढवून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. गावामध्ये सुद्धा हनुमान मंदिर असो, कालिंका देवी मंदिर असो, लकडोबा मंदिर देवस्थान असो, अण्णाभाऊ साठे बुद्ध विहार, सगळ्या ठिकाणी जाऊन नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. या शहरामध्ये आपण सर्व इथलेच रहिवासी आहात, इथले पत्रकार आहात. शहर तालुका म्हणून परिस्थिती राहिलेली नाही, तर ही संपूर्ण सुधारण्याची जबाबदारी आमच्यावर पडलेली आहे. एक आमदार या नात्याने तर माझ्याकडून एक 2-3 प्रोजेक्ट या शहरासाठी चांगले मी प्रस्तावित केलेले आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ पूर्ण शहराची अंडरग्राउंड ड्रेनेज पहिलं काम हाती घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जवळजवळ 37 रस्ते जे प्लॅनिंग मध्ये आहेत, ते नियोजनामध्ये आहेत, ते ज्याला नंबर आहे प्लॅन मधले रस्ते 37 रस्ते. आणि त्याच्यानंतर इथला बस स्टँडचा प्रश्न आहे, इथले अनेक पाण्याचा प्रश्न आहे. मुख्यतः उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती होती आम्हाला सर्वांना माहित आहे. 4 टँकर मी स्वतःचे दिले होते, तरी सुद्धा एवढी. आणि कुठल्याच रस्त्यानं आता चालता येत नाही. हा तालुका ही नगरपंचायत भकास करून सोडलेली आहे. मग ह्याच लोकांना परत द्यायचं का? आज आम्ही सर्वसाधारण ज्यांनी आयुष्यातले 30 वर्ष शिवसेनेसाठी, धनुष्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य वाहिलेलं आहे, रामभाऊ ठाकरे यांना उमेदवारी दिलेली आहे. आज 30 वर्षापासून ते या गावचे ग्रामपंचायत सदस्य होते. पूर्वी काल नगर पंचायत मध्ये सदस्य सुद्धा होते. परंतु नगर पंचायत सदस्याला म्हणजे नगरसेवकाला काय अधिकार असतात आपल्याला सर्वांना माहित आहे. नगरपालिका नेहमी विरोधी गटाकडेच राहिलेली आहे. आणि म्हणून इथलं जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर सर्वसामान्य कुटुंबातून आलेला, आज 25-30 वर्ष राजकारणात राहून समाजसेवा केली या माणसाने, स्वतःचं घर सुद्धा बांधू शकलं नाही, किरायाच्या घरामध्ये आहे. हे वास्तव आहे, आपला सर्वांना माहित आहे. आणि आज लोक 5 वर्षे कुठल्या पदावर गेले की 4-4 मजले इमारती. आणि समोरचे लोक पहा, समोरच्याकडून काही आपल्याला त्यांच्यावर टीका करायची नाही, पण या जनतेला माहित आहे समोरच्याचे काय काळे धंदे आहेत आणि काय ते काय करू शकणार आहेत. ते या निवडणुकीमध्ये महायुती होणार होती, एक निष्ठावंत चेहऱ्याला आपण संधी दिल्याबद्दल म्हणजे जनतेत सुद्धा त्यांच्यावर हे आहे आपल्याकडे, म्हणजे शिंदे गटाकडून स्वागत आहे. आणि यावेळी जे महायुती झाली नाही, कशामुळे झाली नाही, काय कारण? युती झाली होती. स्वतः मी, आमचे जिल्हा प्रमुख विवेक देशमुख आणि स्वतः अशोकराव साहेबांची यशवंत कॉलेजच्या तिथं भेट घेतली आहे. ITM कॉलेजला युती झाली. इथल्या 4 सीटा त्यांना दिल्या होत्या. आम्ही काही बॉन्ड वगैरे असं घेतलं नाही त्यांच्याकडून. परंतु युती झाल्याच्या नंतर शेवटी 4 दिवसात त्यांनी युती बारगून टाकली, धोका दिलेला आहे. ते स्पष्ट बोलणारा माणूस आहे. हातगाव मध्ये युती झालेली आहे आणि आपण निवडून आल्यानंतर 1.5 वर्ष झाले. नगर विकास देखील शिंदे साहेबांकडे होते, शहरामध्ये काही विकास झाला नाही, आरोप आहे आपल्याला. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हातगावच्या संदर्भात जर सांगायचं म्हणलं तर आज मी तुम्हाला दाखवतो की 450 कोटी रुपयाचा, जे माझ्याकडे आत्ता तुम्हाला मी मोबाईल मधून, जे बदंत टेकडीचा म्हणजे पहिला 274 कोटीचा होता, आणखी 125 कोटी रुपये वाढायले. 14.5 एकर जमीन दिली. काँग्रेसच्या काळामध्ये कधीही दिली नाही बदंत टेकडीला. आम्ही जमीन सुद्धा शेवटच्या स्टेजला आहे, कलेक्टर ऑफिस मध्ये फाईल पडून आहे. तुम्हाला कुठलंही माहित आहे, काही एखादा प्रोजेक्ट करायचा असलं तर जमिनीला कालावधी किती लागते ते पूर्ण जमीन आम्ही त्यांच्या बदंत टेकडीच्या नगरपालिकेला लावून घेतलेली आहे.
त्याच्यानंतर 450 कोटी ते 400 कोटी रुपयापर्यंत प्रस्ताव तुम्हाला एक बाईट संपल्याच्या नंतर मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर 25 कोटी रुपयाचं प्रस्तावित तिथं म्हणजे क्रीडा संकुल आहे, 100 बेडचं महिलांचं हॉस्पिटल, त्याच्यानंतर 134 गाड्याची मंजुरी बीओटी तत्वावर आणली, मंजुरी झालेली आहे हातगाव जी जिथं एंट्री होते तिथं. त्याच्यानंतर शहरातले पूर्ण अंडरग्राऊंड ड्रेनेज साठी विखे पाटील साहेबांकडून 70 आर जमीन जलसंपदाची आम्ही घेतली आणि मलविस्तरणासाठी, आणि जवळजवळ 134 कोटी रुपये अंडरग्राऊंड ड्रेनेज साठी हातगाव शहरासाठी, आणि हिमायतनगर शहरासाठी 65 कोटी रुपयाची अंडरग्राऊंड ड्रेनेज हे टीएस झालेली आहे. मी नाही बोलत, तुम्हाला पेपर देतो मी. आणि इथलं सुद्धा 89 कोटी रुपयाचं पूर्ण रस्ता, कारण अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचे असली तर पहिले ड्रेनेज आणि नंतर रस्ते, नाहीतर मग ते नांदेड महापालिकेसारखं पहिले रस्ते पुन्हा ड्रेनेज साठी रस्ते तेच खोदायचे पुन्हा असं नाही, पहिले अंडरग्राऊंड ड्रेनेज करायची. म्हणून दोन्ही ठिकाणची आणि असे विविध तिथं कार्यक्रम घेतलेले आहेत. या शहरासाठी सुद्धा संपूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही लावण्यात येईल, जबाबदारीने सांगायलो. आणि पहिल्यांदा आपली निवडून आल्यानंतर पहिली निवडणूक आपल्यासाठी आहे, सोबळावर लढत आहात, 17 जागेवर आपले उमेदवार आहेत का? युती असल्यामुळं आम्हाला धोका झाला, एवढ्यासाठी मी शब्द वापरला तुम्हाला, की युती असल्यामुळं काही ठिकाणी आम्ही युतीचे फॉर्म सोडले होते, म्हणून आमचे ऐन वेळेला भरणं होत नाही, तुम्हाला माहित आहे. तरी सुद्धा आम्ही 15 ठिकाणी आमचे उमेदवार आणि एक आमचे नगराध्यक्ष असे 16 एकूण उमेदवार आमचे आहेत 17 पैकी. आणि युती फिसकटल्यामुळे ऐन वेळेला आम्हाला असं एवढा धोका होईल म्हणून वाटलं नव्हतं. आणि आम्ही कधी असं म्हणजे कधी कुणाला धोका दिलेला नाही, पण अशोकराव साहेबांकडून ही अपेक्षा नव्हती. हिमायतनगर मध्ये फार मोठा धोका दिलेला आहे, परंतु हा एक शेर जिंदा आहे आणि या रामभाऊ ठाकरेला आम्ही निश्चितच या शहराचा विकास करण्यासाठी निवडून आणणार आहे. आणि त्यांचे 15ला 15 नगरसेवक, कारण यांच्याकडे कुठला बेस आहे, ज्यांच्या हातात होतं, अशोकराव साहेब सीएम होते, अशोकराव साहेब आज फोडण्यात आलेला आहे. या ठिकाणी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार कदम कोळीकर साहेब आहेत. साहेब काय सांगाल आज प्रचारात? नगरपंचायत हिमायतनगर सार्वत्रिक निवडणुकीचा विड्रॉलच्या नंतरचा आजचा पहिला दिवस. आज आम्ही या गावचे देवस्थान परमेश्वर मंदिरात नारळ श्रीफळ फोडून वाढवून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. गावामध्ये सुद्धा हनुमान मंदिर असो, कालिंका देवी मंदिर असो, नकडोबा मंदिर देवस्थान असो, अण्णाभाऊ साठे बुद्ध विहार, सगळ्या ठिकाणी जाऊन नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. या शहरामध्ये आपण सर्व इथलेच रहिवासी आहात, इथले पत्रकार आहात. शहर तालुका म्हणून परिस्थिती राहिलेली नाही, तर ही संपूर्ण सुधारण्याची जबाबदारी आमच्यावर पडलेली आहे एक आमदार या नात्याने. तर माझ्याकडून एक 2-3 प्रोजेक्ट या शहरासाठी चांगले मी प्रस्तावित केलेले आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ पूर्ण शहराची अंडरग्राऊंड ड्रेनेज पहिलं काम हाती घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जवळजवळ 37 रस्ते जे प्लॅनिंग मध्ये आहेत, ते नियोजनामध्ये आहेत, ते ज्याला नंबर आहे प्लॅन मधले रस्ते 37 रस्ते. आणि त्याच्यानंतर इथला बस स्टँडचा प्रश्न आहे, इथले अनेक पाण्याचा प्रश्न आहे. मुख्यतः उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती होती आम्हाला सर्वांना माहित आहे. 4 टँकर मी स्वतःचे दिले होते, तरी सुद्धा एवढी, आणि कुठल्याच रस्त्यानं आता चालता येत नाही. हा तालुका ही नगरपंचायत भकास करून सोडलेली आहे. मग ह्याच लोकांना परत द्यायचं का? आज आम्ही सर्वसाधारण ज्यांनी आयुष्यातले 30 वर्ष शिवसेनेसाठी धनुष्यासाठी
आपलं पूर्ण आयुष्य वाहिलेलं आहे रामभाऊ ठाकरे यांना उमेदवारी दिलेली आहे. आज 30 वर्षापासून ते या गावचे ग्रामपंचायत सदस्य होते. पूर्वी काल नगर पंचायत मध्ये सदस्य सुद्धा होते. परंतु नगर पंचायत सदस्याला म्हणजे नगरसेवकाला काय अधिकार असतात आपल्याला सर्वांना माहित आहे. नगरपालिका नेहमी विरोधी गटाकडेच राहिलेली आहे आणि म्हणून इथलं जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आज 25-30 वर्ष राजकारणात राहून समाजसेवा केली ह्या माणसाने. स्वतःचं घर सुद्धा बांधू शकलं नाही, किरायाच्या घरामध्ये आहे. हे वास्तव आहे, आपल्या सर्वांना माहित आहे. आणि आज लोक 5 वर्षे कुठल्या पदावर गेले की 4-4 मजले इमारती आणि समोरचे लोक पहा, समोरच्याकडून काही आपल्याला त्यांच्यावर टीका करायची नाही, पण या जनतेला माहित आहे समोरच्याचे काय काळे धंदे आहेत आणि काय ते काय करू शकणार आहेत ते. या निवडणुकीमध्ये महायुती होणार होती. एक निष्ठावंत चेहऱ्याला आपण संधी दिल्याबद्दल म्हणजे जनतेत सुद्धा त्यांच्यावर हे आहे आपल्याकडे म्हणजे शिंदे गटाकडून स्वागत आहे. आणि यावेळी जे महायुती झाली नाही, कशामुळे झाली नाही, काय कारण आहे? युती झाली होती. स्वतः मी आमचे जिल्हा प्रमुख विवेक देशमुख आणि स्वतः अशोकराव साहेबांची यशवंत कॉलेजच्या तिथं भेट घेतली ITM कॉलेजला. युती झाली, इथल्या 4 सीटा त्यांना